ऑफिसमध्ये मला तिने नोकरी दिली. काय झालं? नाही म्हणजे आम्हाला आमच्या माणसाकडनं निरोप मिळाला, तडक निघून आलो. म्हटलं वेळ नको जायला. हात अजून काय हे भाऊराव? अहो आपलं तर वय काय, आपण स्वतःची काळजी नको का घ्यायला? आणि आमच्यासारखी माणसं पाठीशी असताना तुमच्यासारख्या सज्जन माणसाचं असं बीपी शूट होणं नाही पटतो आम्हाला. जीव महत्वाचा नाही का? एकदाच मिळतो, एकदाच जातो. त्यात तुमचा एवढा मोठा पसारा. उगाच तुमचं काही बरं वाईट झालं तर त्या पोरांनी बघायचं कोणाकडं? तुमच्यासारखी चांगली माणसं कमी सुरलेत आता, त्यामुळे तुम्हाला जगायलाच पाहिजे बघा. ते काही नाही. यांना आत्ताच्या आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा बघू. आणि पैशांची काळजी करायची नाही, बिनधास्तपणे सांगायचं आम्हाला. पैशांचं काय आहे, पैसे येत राहतात. पण माणूस जगला तर या सगळ्याचा उपयोग नाही का? आमचं फायनल डिसिजन आम्ही सांगितलंय तुम्हाला, त्यामुळे इथं येऊन सारखी सारखी नाटकी करू नका. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही बसा. बसा की. थांबा थांबा. बसा. अहो काय झालं? आमचे भाऊसाहेब करणारच होते, पण तेवढ्यात बीपी शूट झालं. आता काय करायचं हे बीपीचं? हा, त्याला काय टायमिंग बिमिंग आहे का नाही बघा की शूट व्हायला. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. भाऊ आमच्या बरोबर वाटलं की नाही लगेच सही करतात. है की नाही भाऊ? नाही, त्याची काय गरज नाहीये. म्हणजे भाऊराव मला असं म्हणायचं की सही करायची काही गडबड नाहीये. आधी तुम्ही एकदम व्यवस्थित ठीक व्हा काय, आणि मग सही करा. एकदा का सही झाली की नाही मग बघा हे बीपी वगैरे एकदम पळून जाते की नाही बघा. आणि मग सगळे एकत्र आनंदात राहाल. होय, अहो हेच सगळ्यांना मी सांगत असते. पण दामिनी मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कसं आहे माझं जरा वेगळं पडतंय हो, पण आमचे भाऊ तुमचं ऐकणार, ऐकणारच. होय की नाही भाऊ? मी चा करते. नाही, त्याची काय गरज नाही. आमच्या घरात 10 माणसं आहेत चा करून द्यायला. अयो, तुम्ही भाऊरावांची काळजी घ्या. सध्या त्यांची तब्येत महत्वाची. येतो.
येतो भाऊ ना. बघितलं का? बघितलं केवढ्या मोठ्या काळजाची माणसं आहे ती. लय काम असतात त्यांना, पण तरी सुद्धा आपल्या भाऊंना बरं नाही कळल्या कळल्या सगळी कामं जिथल्या तिथं टाकून आपल्या भाऊंना बघायला आल्यात. देवांचंच म्हणायची. आता एवढे आल्यात तर मी सोडून येते. आलेच. अगं तू का डोक्यावर पडलेस का? अगं पैसे काय चालतेस? तुला अंदाज तरी आहे का त्यात किती पैसे आहेत ते? तुमच्यासारख्या भिकाऱ्यांना एवढा मात शोभत नाही. लायकी आहे का तुमची? पैसे नाहीये त्यात. पैसे नाही? हे पैसे कुठे आहेत बघ? पैसे कुठे आहेत सांग. झालं तुमचं? हे घ्या तुमचे पैसे. जायला नव्हते मी. कारण तुम्ही डोनेशन घेऊन जे पैसे कमवलेत ना ते कुणीतरी घाम गाळूनच कमवले. कळलं? त्यामुळे कुणीतरी घाम गाळून कमवलेल्या पैशांचा असा स्वतःच्या अहंकारासाठी उपयोग करू नका. लक्ष्मीचा आदर करायला शिका. आणि हाच फरक आहे तुमच्यावर केलेल्या संस्कारांमध्ये आणि